आज आपण शाल लेखक रा. ग. जाधव यांचा पाठ बघणार आहोत. शाल हे अंगावर पांघरण्यासाठी असलेले वस्त्र. ते एक सन्मान चिन्ह आहे. लेखकांना मिळालेल्या शालींचा त्यांनी कसा उपयोग केला व त्यातून त्यांना कोणते अनुभव आले याचे वर्णन या पाठात आले आहे. लेखक रा. ग. जाधव इनको जो शाल यानी कि जो सम्मान हुआ है उसके प्रति उन्हें जो शॉल प्राप्त हुई है, जो वस्त्र प्राप्त हुआ है, उससे उनकी जो यादें जुड़ी है और उन्हें उसका अनुभव आया है, इसका वर्णन हम इस पाठ में देखेंगे. बघा, आता आपण पाठाला सुरुवात करूया. पान नंबर 7. एकदा मी पु ल देशपांडे यांच्याकडे काही एक निमित्ताने गेलो होतो. काम झाल्यावर मी निघण्याच्या बेतात होतो. तेवढ्यात सुनीताबाईंनी मला थांबवले व विचारले, तुम्हाला शाल दिली तर चालेल काय? मी एका पायावर हो म्हटले. पु ल व सुनीताबाई यांनी मला शाल द्यावी व हा मला मोठा गौरव वाटला. ती शाल मी माझ्या खोलीतल्या सुटकेसमध्ये ठेवून दिली, वापरली मात्र कधीच नाही. तो देखो क्या हुआ है. पु ल देशपांडे यानी पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे, ये मराठी साहित्य के बड़े जाने माने लेखक हैं और उनकी ही पत्नी जो है सुनीताबाई. तो उनके घर जब लेखक रा. ग. जाधव गए थे तो पु ल देशपांडे जी की पत्नी ने उन्हें पूछा कि अगर मैं आपको शाल दूं तो आपको अच्छा लगेगा? तो लेखक ने कहा है क्यों नहीं, क्योंकि एक बड़े हस्ती यानी कि स्वयं पु ल देशपांडे क्या थे, एक बड़े जाने माने मराठी के लेखक थे, इसलिए वह भी उन्हें अपना सम्मान लगा और वह 1 मिनट में तैयार हो गए और उन्होंने कहा मुझे चलेगा, यह मेरा तो बड़ा ही सम्मान है. इसलिए उन्होंने जो सुनीताबाई और पु ल देशपांडे जी ने शाल दी उसे उन्होंने स्वीकार किया और घर जाते ही उसे अपनी सूटकेस में रख दिया. पुढे वाईला विश्वकोशाचा अध्यक्ष म्हणून मी गेलो. तिथे नदीकाठच्या प्राज्ञ पाठशाळेच्या खोलीत मी राहत असे. खोलीच्या दक्षिणेकडील खिडक्या कृष्णा नदीच्या चिंचोळ्या प्रवाहावर होत्या. थंडीच्या दिवसात एक बाई माझ्या खिडकीखालच्या घाटाच्या छोट्या तटावर तिचे छोटे मूल एका टोपलीत ठेवून मासे पकडण्याच्या उद्योगात होती. तिचे बाळ कडाक्याच्या थंडीने कुडकुडत रडत होते, पण आई तिकडे बघतही नव्हती. मला मात्र राहवले नाही. मी सुटकेसमधील पुलकित शाल काढली, 5-50 रुपयांच्या नोटा काढल्या व त्या बाईला हाक मारली. खिडकीतून हे सर्व खाली दिले आणि म्हटले, त्या बाळाला आधी शालीत गुंडाळ आणि मग मासे मारत बैस. या घटनेची ऊब पुलकित शालीच्या उभेपेक्षा अधिक होती. मग आता लेखक कुठे गेले आहेत? वाई येथे गेले आहेत आणि ते तिथे विश्वकोशाचे अध्यक्ष म्हणून गेले होते. आणि ते एका नदीकाठी म्हणजे कृष्णा नदीच्या काठी एक पाठशाला होती, एक लॉज था, वहाँ पे वह ठहरे थे और उनके खिड़की से बाहर अगर झाँके तो कृष्णा नदी का जो प्रवाह है वह दिखाई दे रहा था और वहीं पे एक औरत मछली पकड़ने में बिजी थी और उसका जो छोटा बच्चा था वह ठंडी से काँप रहा था, लेकिन उस औरत को उसका कुछ नहीं था, वह अपने काम में ही व्यस्त थी. लेखक से यह सब देखा नहीं गया, इसलिए उन्होंने उनको जो पु ल देशपांडे से जो मिली थी पुलकित शाल यानी कि जो पु ल देशपांडे जी ने उन्हें जो शॉल दी थी और कुछ पैसे लेकर उधर गए, उस औरत को दिया और कहा कि उस बच्चे को इस शाल में लपेट ले और बाद में तुम अपना काम करो.
इस तरह इस घटना से क्या दिखाई देता है, या घटनेची ऊब पुलकित शालीच्या उबेपेक्षा अधिक होती। इसका मतलब क्या है कि अगर पुलकित यानी कि पु ल देशपांडे जी से मिली हुई शाल, इसका क्या था कि उन्हें बड़ा अपना सम्मान लगा, लेकिन उस बच्चे को तभी क्या थी, उस शाल की ज़रूरत थी, यानी कि ठंड से उसका बचाव हुआ, तो उसका जो ऊब है उससे जो मिलने वाली हीट है, वह पु ल देशपांडे जी ने उनका जो सम्मान किया था, गौरव था, उससे भी वह बढ़कर था, क्योंकि उस शाल से उस छोटे बच्चे का ठंड से बचाव हुआ है। इसलिए उसका जो है, इस वाक्य का अर्थ, या घटनेची ऊब पुलकित शालीच्या उबेपेक्षा अधिक होती। कविवर्य नारायण सुर्वे खूप सभा संमेलने गाजवत. पुढे ते साहित्य संमेलनाचे अध्यक्षही झाले. परिणामतः त्यांच्या कार्यक्रमांना अहोरात्र भरतीच असे. प्रत्येक कार्यक्रमात सन्मानाची शाल व श्रीफळ त्यांना मिळत राही. एकदा ते मला म्हणाले, या शाली घेऊन मी आता शालीन बनू लागलो आहे. त्यांच्या बोलण्यातील उपरोधिक खोच माझ्याच नव्हे तर कोणाच्याही लक्षात येणारी होती. शाल व शालीनता यांचा संबंध काय? खरे तर खरीखुरी शालीनता शालीविनाच शोभते. सुर्वे मुळातच शालींच्या वर्षावाखाली त्यांची शालीनता कधी हरवली नाही, कधी क्षीणही झाली नाही. तो देखो, इस पैराग्राफ से हमें क्या पता चलता है कि जो कविवर्य नारायण सुर्वे है, की कविवर्य नारायण सुर्वे हे काय करत असत, सभा संमेलने गाजवत असत. साहित्य सम्मेलन यानी कि जो विभिन्न तरह का लेखन करने वाले जो साहित्यिक लोग होते हैं, जैसे कवि, नाटककार, लेखक, वो सब एकत्रित होकर जो सम्मेलन होता है उसे साहित्य सम्मेलन कहते हैं. तो उसके वह अध्यक्ष थे, और उनका जो कहीं भी कार्यक्रम हो नारायण सुर्वे जी का, तो वहाँ पे अहोरात्र भरतीच असे, यानी कि सारखी तिथे गर्दीच असायची, कि उनका कार्यक्रम कभी हो, अगर दिन में हो या रात में हो, फिर भी उनके कार्यक्रम को बहुत से लोग आते थे. और वो जहाँ जहाँ अपना कार्यक्रम लेते तो वहाँ पे उनका सम्मान होता, उन्हें शाल मिलती और श्रीफळ मिळता. श्रीफळ यानी की क्या, नारियल. तर त्यांना नारळ श्रीफळ मिळत असे, त्यामुळे ते काय म्हणत असत की या शाली घेऊन मी आता शालीन बनू लागलो आहे, यानी कि मैं बहुत नम्र होने लगा हूँ, क्योंकि मेरा हमेशा सम्मान हो रहा है, मुझे सम्मान मिल रहा है. लेकिन उनके जो बोलने में एक टॉन्टिंग था, कि जैसे त्यांच्या बोलण्यातील उपरोधिक खोच माझ्याच नव्हे तर कोणाच्याही लक्षात सहजपणे येणारी होती. इसका अर्थ ही है कि वह टॉन्ट मार रहे थे, कि वह बोल रहे थे कि खरी खुली शालीनता जो है, हम खुद विनम्र है, हम में खुद नम्रता भरी है, हम शालीन है, तो इसके लिए कोई हमारा सम्मान करे या न करे, हम अगर हमारे स्वभाव में ही शालीनता है तो हमें किसी गौरव की या किसी सम्मान की आवश्यकता नहीं होती. और अगर हम नम्र है तो अगर कोई हमारा सम्मान करे तो हमारी जो शालीनता है तो वह कभी खत्म नहीं होती. म्हणजेच शालींच्या वर्षावाखाली शालीनता कधीच हरवत नाही. मी कविवर्यांना म्हटले, शालीमुळे शालीनता येत असेल तर मी कर्जबाजारी होईल, भिकेला लागेल, पण शेकडो शाली खरेदी करून सर्वांना एक एक शाल लगेच नेऊन देईल. यावर तो शालीन कवी मनापासून हसला. शालींमुळे शालीनता येते की जाते या प्रश्नाचे माझे उत्तर जाते असेच आहे.
सन्मान करण्याच्या रूपाने आपण खरे तर एक शालीन जग गमावून बसण्याचा धोका मोठा आहे। तो देखो क्या होता है कि जब किसी व्यक्ति का सम्मान होता है, मान सम्मान होता है, तो उसमें क्या होता है, एक तरह का गर्व आ जाता है कि नहीं, मेरा सम्मान हो रहा है, मैं सबसे ऊंचा हूँ, ऐसा उसमें क्या होता है, ही इज़ फीलिंग प्राउड ऑफ दैट थिंग्स। तो क्या होता है, उस वजह से वो उसका जो शालीन जग है, जो नम्रता वाला जो जग है, विनम्रता वाला जग है, वो सब उसका जो स्वभाव है वह कहीं तो घूम जाता है कि वो बिछड़ जाता है उससे। और उससे क्या होता है कि ही इज़ फीलिंग प्राउड ऑफ दैट एवरीबडी इज़ गिविंग मी रिस्पेक्ट, एवरीबडी इज़ एप्रिसिएटिंग मी। तो इसलिए क्या है कि अगर हमें कोई शाल दे या न दे, कोई हमारा मान रखे या सम्मान करे या ना करे, लेकिन अगर हमारे स्वभाव में ही शालीनता है, नम्रता है, तो वह कभी भी किधर भी नहीं जा सकती। मी 2004 साली मराठी साहित्य संमेलनाचा बिनविरोध अध्यक्ष झालो। तत्कालीन 1-2 वर्षात माझ्यावर शालींचा वर्षाव झाला। एवढ्या शाली जमत गेल्या की माझ्या 8x6च्या खोलीत त्यांना ठेवणे शक्यच नव्हते। मग मी सगळ्या शालींचे गाठोडे बांधून ते निकटवर्ती मित्राकडे ठेवले व त्या शाली वापरण्याचे वगैरे त्याला सर्वाधिकार दिले। बिचारा अतिप्रामाणिक, त्याच्याही छोट्या खोलीत त्याने ते सांभाळले। हळूहळू मी सगळ्या शाली वाटून टाकल्या गरीब श्रमिकांना। बघा मग 2004 साली लेखक रा.ग. जाधव हे मराठी साहित्य संमेलनाचे बिनविरोध अध्यक्ष झाले। 1-2 वर्षात, म्हणजे त्या 1-2 वर्षात त्यांच्यावर एवढा शालींचा वर्षाव झाला, त्यांचा एवढा सन्मान झाला की त्यांच्याकडे खूप शाली जमत गेल्या आणि त्या शाली त्यांच्या छोट्याशा खोलीत ठेवणे शक्य नव्हते। म्हणून त्यांनी काय केलं आहे, इसलिए उन्होंने क्या किया है, जो उनके निकटवर्ती यानी उनके जो पास के जो मित्र थे, उनके पास वह रखने को दे दिया। उस मित्र ने भी क्या किया है, उस शाल का वापर नहीं किया। तो देखो क्या हुआ है, 2004 साल में लेखक मराठी साहित्य सम्मेलन के अध्यक्ष बने थे और वो जो दौर था, वो 1-2 साल का जो समय था, उसमें उनको बहुत शाल मिल रहे थे, उनका बहुत सम्मान हो रहा था। और जब जब उन्हें शॉल मिलती तो वह सब अपने खोली में रख देते, लेकिन उनके जो छोटा सा कमरा था उनमें वो रखना पॉसिबल नहीं था। इसलिए उन्होंने अपने मित्र निकटवर्ती यानी कि जो पास वाला मित्र है उसके यहाँ रखने को दी, लेकिन उसने भी उन शॉल का, त्या शालींचा वापर केला नहीं। उसने भी वह सब जो शॉल थी संभाल के रखी। बाद में लेखक ने क्या किया है, बाद में लेखक ने वह सब शॉल जो है, जो गरीब लोग हैं, जो श्रमिक लोग हैं, उनको दे दी। ये देखते हैं क्या हुआ। याच सुमारास मी शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिराच्या पुलावर बहुधा रोज संध्याकाळी जात असे। तेथील कट्ट्यावर बसणे मला आवडे। एक दिवस काय घडले, मी कडक थंडीच्या दिवसात एक म्हातारा अशक्त भिक्षेकरी कट्ट्याला लागूनच चिरगुटे टाकून व पांघरून कुडकुडत बसल्याचे मी पाहिले। दुसऱ्या दिवशी मी 2 शाली घेऊन ओंकारेश्वरच्या कट्ट्यावर आलो। तो म्हातारा होताच। त्यांनी दोन्ही शाली दिल्या। त्याने थरथरत्या हातांनी मला नमस्कार केला। तो अभी आगे क्या हुआ है कि एक दिन शाम को लेखक घूमते घूमते ओंकारेश्वर मंदिर
पे जो पुल बना था वहाँ पे घूम रहे थे, और वहीं पे एक जो भिक्षेकरी यानी कि एक भिखारी था, तो उसको उन्होंने ठंड से कांपते हुए देखा, इसलिए वह घर गए। और दूसरे दिन जब फिर वह ओंकारेश्वर मंदिर के यहाँ गए, तो उस आदमी को अपने पास की 2 शॉल थी वो उसने दे दी। फिर वो जो भिक्षेकरी था उसने भी वह शाल ले ली उनसे। पुढे 4-5 दिवस मला काही कामामुळे संध्याकाळी ओंकारेश्वरला जाण्यास उसंत लाभली नाही। त्यानंतर मी नेहमीप्रमाणे ये जा करीत राहिलो। मग एकदम त्या भिक्षेकरी वृद्धाची आठवण झाली। ते नेहमीच्या ठिकाणी नव्हताच। तेथील पुलावर चक्कर मारावी म्हणून मी उठलो व पुलावरून चालू लागलो। तो अभी क्या हुआ है? 4-5 दिन लेखक को शाम को समय नहीं मिला कि वह घूमने जाए। फिर 4-5 दिनों के बाद जब वो उसी स्थान पर गए ओंकारेश्वर मंदिर के पास, तो उन्होंने देखा कि वह जो वृद्ध था, वह जो भिक्षेकरी था, वह उन्हें दिखाई नहीं दिया। इसलिए वह चक्कर मारते मारते थोड़ा आगे गए तो वह भिक्षेकरी बैठा था। तो देखते हैं कि क्या हुआ। पुलाच्या जवळपास मध्यावर तो भिक्षेकरी म्हातारा दिसला। मी लगबगीने त्याच्याकडे गेलो। पाहतो तो काय, तीच चिरगुटे अंगाखाली व अंगावर तेच कुडकुडणे, तेच दीनवाणे जीणे। तो जब लेखक उस पुल के पास गए तो उन्होंने देखा वह जो भिक्षेकरी था, वह जो वृद्ध आदमी था, गरीब वृद्ध आदमी, वह वैसे ही हालत में था जैसे पहले था कि उन्होंने उसे शॉल दी थी। उससे पहले उसका जो उसके शरीर पे जो सब फटे पुराने कपड़े थे, बैठने के लिए चिरगुटे यानी कि फटा पुराना जो कपड़ा होता है उसके ऊपर वह बैठा था। और वही उसका जो दीनवाणी यानी कि गरीब की तरह जीना, सब लेखक ने उसी तरह देखा। मी म्हटले, बाबा तुम्ही मला ओळखले? त्याने नकारार्थी मान हलवली। मग मीच म्हटले, बाबा 5-6 दिवसांपूर्वी मी तुम्हाला 2 शाली दिल्या होत्या, आठवते? तो अभी लेखक ने पूछा है कि उसकी वही हालत देखकर लेखक ने पूछा है कि आपने मुझे पहचाना? एक 5-6 दिन पहले मैं आपसे मिला था और मैंने आपको शॉल दी थी। यावर म्हातारा खुलला व पुन्हा हात जोडून म्हणाला, हे भल्या माणसा, तू लई मोठा, म्यासनी शाली दिल्या, पण बाबा म्या भिकाऱ्याला शाली कशा शोभतील? त्या शोभेपेक्षा पोटाची आग लई वाईट। मी शाली इकल्या व 2-3 दिवस पोटभर जेवून घेतलं बाबा। आमचं हे असलं बिकट जीणं, तुझं लई उपकार आहेत बाबा। तो जब लेखक ने उन्हें पूछा कि आपने मुझे पहचाना क्या, तो पहले तो वो आदमी नकार रहा था, लेकिन जब लेखक ने उस आदमी को कहा कि मैंने आपको 5-6 दिन पहले शॉल दी थी, तो वो आदमी के ध्यान में आया और वो बोला कि हाँ मैंने पहचाना आपको, लेकिन आप हे भल्या माणसा, तू लई मोठा, आप बहुत बड़े हो जो आपने मुझे शॉल दी, लेकिन मुझ जैसे भिखारी दीन आदमी के लिए वह शॉल जो है वह अच्छी दिखने की बजाय मेरा जो पेट है, खाली पेट भरने के लिए मैंने वो जो शॉल थी वो दोनों शॉल को बिक दिया, और 2-3 दिन जो पैसे आए वो शॉल को बेचकर जो पैसे आए उसमें से मैंने खाना खाया और 2-3 दिन मैंने मस्त मज़े में गुजारे। इसके लिए मैं आपके बहुत आभारी हूँ। शालींची शोभा आणि ऊब व पोटाची आग आणि अन्नाची ऊब
तो इसमें से क्या समझ में आता है की शालीची शोभा ऊब व पोटाची आग आणि अन्नाची ऊब। तो शॉल क्या देता है, हमें ऊब देती है, हमें गर्माहट देती है, लेकिन हमारे जो पेट की आग है वो बुझाने के लिए हमें क्या चाहिए, अन्न ही चाहिए। तो अगर हम अच्छी तरह खाएं तो इसके लिए ज़रूरी नहीं है कि हमें शॉल है तो ही हम अच्छी तरह रहे, लेकिन उससे भी बड़े क्या है, हमारे पेट की जो भूख है वह उससे ज़्यादा बड़ी है। तो इसलिए लेखक क्या कह रहे हैं, भुकेल्यास अन्न द्यावे, तहानलेल्यास पाणी द्यावे आणि हेही नाही जमले तर अभाग्यांना सन्मानाच्या शाली तरी द्याव्या। तो लेखक क्या कह रहे हैं कि जो भूखा आदमी है उसको क्या देना है, हमने अन्न देना है। जो तहानलेला आहे यानी कि जो प्यासा है उसे पानी देना है, और जो अभागी है यानी कि जो दीन है तो उन्हें क्या देना है, हमें सम्मानाच्या शाली देना है, ऐसा लेखक हमें कह रहे हैं। तो इससे हमें क्या पता चलता है कि अगर हम किसी का सम्मान न कर सके तो किसी का अपमान भी नहीं करना है, और जो भी भूखा है प्यासा है तो उसे अन्न देना है, पानी देना है, कि जिससे उनके थोड़ा दुख जो है वह हम हल्का कर सके। स्वाध्याय कृती, उत्तरे लिहा। पु ल व सुनीताबाई यांनी दिलेल्या शालीचा लेखकाने पाठात केलेला उल्लेख। पुलकित शाल। 2004 साली मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लेखक रा. ग. जाधव। पाठात उल्लेख असणारी नदी कृष्णा नदी। सभा संमेलने गाजवणारे कवी नारायण सुर्वे। प्रश्न दुसरा, शालीचे पाठात आलेले विविध उपयोग लिहा। शालीचे उपयोग: 1. सन्मानासाठी, 2. उबेसाठी, 3. शोभेसाठी, 4. पोटासाठी, 5. गौरवासाठी। प्रश्न तिसरा, खालील प्रसंगी लेखकाने केलेली कृती लिहा। पहिलं, एका बाईचे बाळ कडाक्याच्या थंडीने कुडकुडत होते। उत्तर, लेखकाने बाईला हाक मारून खिडकीतून शाल व 5-50 रुपयांच्या नोटा दिल्या। दुसरा, म्हातारा अशक्त भिक्षेकरी कट्ट्याला लागूनच चिरगुटे टाकून व पांघरून कुडकुडत बसल्याचे पाहिले। दुसरं उत्तर, लेखकाने त्याला आपल्या जवळील 2 शाली दिल्या। प्रश्न चौथा, कारणे शोधून लिहा। पहिलं त्यातलं, एका बाईच्या बाळासाठी शाल दिल्याच्या घटनेची ऊब पुलकित शालीच्या उबेपेक्षा जास्त होती, कारण त्यामागे लेखकाची आपुलकीची, माणुसकीची भावना होती। शिवाय त्या शालीच्या उबेची त्यावेळी त्या बाळाला जास्त गरज होती। 2 नंबर, शालीच्या वर्षावामुळे नारायण सुर्वे यांची शालीनता हरवली नाही, कारण ते स्वभावतःच शालीन होते। तिसरा, लेखकांच्या मते शालीमुळे शालीनता जाते, कारण सन्मान करण्याच्या रूपाने आपण खरे तर एक शालीन जग गमावून बसण्याचा मोठा धोका त्यात असतो। प्रश्न 5वा, आकृती पूर्ण करा। लेखकांनी भूषवलेली पदे: पहिलं, विश्वकोशाचे अध्यक्ष, दुसरं 2004 सालच्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष।
प्रश्न 6. खालील वाक्यातील कृतीतून किंवा विचारातून कळणारे लेखकांचे गुण शोधा. पहिला, बाईला हाक मारून खिडकीतून शाल व नोटा दिल्या. उत्तर, माणुसकी. 2. खरे तर खरीखुरी शालीनता शालीविनाच शोभते. नम्रता. हळूहळू मी सगळ्या शाली वाटून टाकल्या. उदारता. प्रश्न 7. खालील अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करा. जवळपास, जवळ, पास, वळ, पाव अशा पद्धतीने तुम्ही शब्द तयार करणार आहात. प्रश्न 8. अधोरेखित शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द वापरून वाक्य पुन्हा लिहा. नारायण सुर्वे यांच्या कार्यक्रमांना अहोरात्र भरतीच असे. अहोरात्र म्हणजे रात्रंदिवस. म्हणजेच मग काय लिहिणार आहे आपण? नारायण सुर्वे यांच्या कार्यक्रमांना रात्रंदिवस भरतीच असे. दुसरं, खोलीच्या दक्षिणेकडील खिडक्या कृष्णा नदीच्या चिंचोळ्या प्रवाहावर होत्या. चिंचोळा म्हणजे कसा? अरुंद किंवा निमुळता प्रवाह, छोटा प्रवाह. खोलीच्या दक्षिणेकडील खिडक्या कृष्णा नदीच्या अरुंद प्रवाहावर होत्या. तिसरा, मी सगळ्या शालींचे गाठोडे बांधून निकटवर्ती मित्राकडे ठेवले. मी सगळ्या शालींचे गाठोडे बांधून जवळच्या मित्राकडे ठेवले. निकटवर्ती म्हणजे जवळचा, म्हणून आपण तिथे जवळचा असा प्रयोग केला आहे. प्रश्न 9, 10, 11 हे तुम्ही स्वतः सोडवणार आहात. त्यानंतर प्रश्न जो 11वा आहे त्याच्यात तुम्हाला लिंग बदलायचं आहे, की जसं लेखक सुंदर लेखन करतात, मग याचं तुम्ही करणार आहात लेखिका सुंदर लेखन करते. प्रश्न 12वा हे तुम्ही लिहिणार आहात, की ऑलरेडी मी हे सगळं व्यवस्थित एक्सप्लेन केलं आहे. तुम्हाला जसं समजलं आहे ते तुम्ही लिहिणार आहात.